न्यायाला आपण देवता म्हणतो आणि न्याय देवता ही एकंदरीत न्यायासाठी असणारी भारतीय माणसाची भावना आहे. सत्य हा देखील ईश्वर आहे, ही देखील मान्य आहे. आणि असं असताना एका भाजपच्या प्रवक्त्यांना थेट स्वरूपामध्ये थेट हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी वर्णी लावणं हे आता याच्यासाठी शब्द नाहीत. हे हास्यास्पद म्हणावं का दुर्दैवी म्हणावं का दुःखद म्हणावं असा सगळा एकंदरीत असणारा ही परिस्थिती आहे. याआधी केरळमध्ये देखील अशीच एक नियुक्ती भाजपच्या थेट पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीची हायकोर्टच्या जज या ठिकाणी केली होती. त्यामुळे न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे, हातात तराजू आहे, डोळ्यावर पट्टी आहे. मात्र मोदी सरकारने आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे. तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे. हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट वापरणार नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. निवडणूक आयोगाने तर सगळी लाज शरम जी आहे ती गुंडाळून ठेवून दिली आहे. निवडणूक आयोग म्हणजे काय तर फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न करणारी, लोकशाहीचं संरक्षण करणारी यंत्रणा. आणि लोकप्रतिनिधी निवडून जात असताना तो लोकांच्याच मतावर निवडून गेला पाहिजे याची गॅरंटी देणारा जो विभाग असतो तो म्हणजे निवडणूक आयोग आहे. मात्र एकामागे एक अत्यंत चुकीचे आणि सगळी फ्री अँड फेअरची जी प्रणाली आहे गुंडाळून ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅटची 100% मोजणी करा आणि त्यांनी तर आता व्हीव्हीपॅटच बंद केलं आहे. हा याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदानाच्या प्रक्रियेत आणि निवडणूक प्रक्रिया ही चोरी यामध्ये होत असल्याचं हा सबळ एक पुरावा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.